फडणीसांच्या अंडभक्तांनो आहेत का? विचारित होतात ना तुझ्या व्हिडिओ बनण्याने काय फरक पडणार आहे, ऐकायचं का? हा. अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडनं गंभीर दखल, आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश. ऐकलं? हा अंजली भारती बद्दलचा व्हिडिओ मी रविवारी हा पोस्ट केला होता. देवेंद्र फडणीस लगेच टवकारले कान. अंडभक्तांनो कान टवकारू नका, कारण की यावेळेस अशी घटना घडलीये जिचं समर्थनच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ फडणीस साहेबांची बाजू मांडणाराच आहे. ऐकलं? हा व्हिडिओ मी 25 जानेवारी 2026 लाच पोस्ट केलेला आहे, रविवारी संध्याकाळी 6 वाजता. आज मंगळवार आहे. 2 दिवसानंतर हीच बातमी मीडियामध्ये हेडलाईन बनलेली आहे. काय म्हणजे सोशल मीडियावरती सगळ्यात पहिला या घटनेचा जाहीर निषेध करणारा व्यक्ती कोण असेल तर तो रविराज साबळे पाटील आहे. काय? हा. आणि ते पण काय, एखाद्या महिलेबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं, एखाद्या महिलेबद्दल बोलत असताना बलात्कार करा म्हणणं, हे कोणालाच पटू शकत नाही. हे नीच मानसिकतेचं लक्षण आहे. त्याची मी जाहीर निंदा पण केली आणि त्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि या महाराष्ट्रातील मुख्य मीडियांना 2 दिवसानंतर जाग आली आणि महिला आयोग पण जागा झाला आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले. मांड भक्तांना तुम्ही म्हणता ना तुला कोण ओळखतं, याव त्याव चाव म्याव. 34 लाख फॉलोअर आहेत राजा. किती? मी व्हिडिओ बनवला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पोहोचतो आणि तीच माझी ताकद आहे. तुम्हाला वाटतं राजकारण करायला आलोय मी, पण चुकीच्या गोष्टीला फटकारण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींचं समर्थन करण्यासाठी हा रविराज साबळे पाटील जगतो. फडणीसांच्या बायकोबद्दल आक्षेपार्ह बोलल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा निषेध करणारा हा रविराजच होता, हे तुम्ही विसरतात. कारण की तुम्ही नेत्याला बाप म्हणण्यामध्ये एवढे व्यस्त झालात की तुम्हाला चुकीचं चूक पण दिसत नाही आणि बरोबरला बरोबर पण म्हणता येत नाही. तुम्हाला प्रत्येक घटना झाली की ती बरोबरच वाटते आणि त्याच्यामध्येच सगळ्यात जास्त नुकसान होतं. आणि या अंजली भारतींबद्दल तुमच्या पक्षातल्या तरी कोणत्या नेत्याने व्हिडिओ बनवला की बाईट दिली? कोणीच नाही. सगळीकडे आम्ही पोहोचल्यानंतर, सगळीकडे फैलवल्यानंतर तुम्हाला ते दिसलं आणि त्यानंतर कारवाई झाली. आणि हीच ताकद आहे सोशल मीडियाची, त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याची, आणि हीच ताकद आहे रविराज साबळे पाटील या नावाची.